नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सनशाईन संकुच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे 5 मे आणि आज नीटची एक्झाम आहे। सो माझी दीदीची आज एक्झाम आहे। आपण जाऊया पटकन रेडी होऊन तिला सोडायला। मंडळी झाली आहे माझी अंघोळ, पण माझी केस ओली आहेत। सो आपण काही हेअर ड्राय नाही करणार, मस्त टॉवेलने सुकवणार आहोत। आणि असं समजू नका लहान केस आहेत म्हणजे पटकन सुकतील, लहान आहेत पण खूप जाड आहेत। तर मंडळी मी माझे हेअर्स जरा दीदीकडून अजून ड्राय करून घेतलेले आहेत टॉवेलने। तर झालं होतं आम्ही रेडी। कसं वाटतं दीदी? ओके, ऑल द बेस्ट। अरे बापरे, उन्हामुळे किती कुत्री येऊन बसलेत ना इथं, पण उठावं तर लागेलच ह्यांना, गाडी काढायची ना। आता मस्त आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया आणि निघूया। हे किती छान दृश्य आहे। मंडळी इथून आता फक्त 10-15 मिनिटाचा रस्ता राहिला आहे सेंटरवरती पोचायला। सेंटरवरती पोचलं की तुम्हाला माहिती देऊच आणि बघू कसं दीदीचं चेकिंग करतात वगैरे। अजून ते बघा मंडळी, ह्या टर्नपासून शाळा दिसायला लागली, एवढी गर्दी। पण आता चेकिंग पण सुरू झालं आहे। चला दीदीला आपण आत घेऊन दीदीला आत सोडल्यानंतर मी एका साईडने व्हिडिओ काढला कारण खूप गर्दी होती। दीदीला ऑल द बेस्ट करून आम्ही इथून निघालो। आता आम्ही आलो आहोत परत, पण ना इथली झाडी खूप उन्हामुळे सुकलेत, तर आपण त्याला पाणी घालूया जरास। तर मी या बॉटलचं जुगाड केलं आहे, ज्याने पाणी बरोबर छान जातं। आपला पुदिना किती छान आला, पण तो सुकला। आजकाल ऊन लोकांनाही सहन होत नाही, मग या झाडांना कसं होईल? ह्यांनाही जरा जरा आपण पाणी घालून गार करूया। खूप छान पाणी पडतं याने, तुम्ही ट्राय करू शकता हे घरी। आमच्या बाल्कनीच्या ह्या साईडला ऊन असल्यामुळं झाडं टिकतच नाही, पण तरीही आपण थांबायचं नाही, आपण खूप झाडं लावायची। एकतरी झाड टिकेलच की। आता ॲलोवेराच बघा किती छान आलाय। मी तुमच्याशी बोलतेय काम करत करत, तसं तुम्हीही मला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत बघत। हे प्लास्टिक रिसायकल केल्यासारखंच आहे, सो यू कॅन ट्राय दिस। हा आजचा आमचा मस्तचा मेनू, उडीद वडा, चटणी, सांबर आणि डोसा। मंडळी जाताना उशीर झाल्यामुळे काहीच न खाल्ल्यामुळे आल्यावरती मी मस्त पोटभर जेवण केलं। डोसा, उडीद वडा, सांबर, चटणी, खूप काही काही खाल्लं। आता पोट भरले मस्त। आता आपण जाऊया, आता मस्त झोप काढूया। बाय बाय।